कृषी मंत्री केलेला आहे, रामकृष्ण आहे. मोठा भारताचा निर्णय करता आणि बाकीचे हरिपाठाचे प्रत्येक वाक्यात थोडा विचार केला की शपथ घेऊन सांगितले ज्ञानेश्वरांनी त्याच्यापेक्षा वेगळा आणखी मंत्र नाही किंवा आकाशपेक्षा मोठं असं नामाचं महत्व आहे, परंतु ते आपल्याला कळून येत नाही. परंतु आपण प्रयत्न करा. भाऊंनी सांगितलं तसं सकाळी उठल्यापासून हाताचं दर्शन घ्या. कराग्रे वसते लक्ष्मी, वरच्या बाजूला लक्ष्मी असते, करमध्ये सरस्वती आणि कर मुले म्हणजे कराच्या तळामध्ये खालच्या मूळ येतात गोविंद. अशा तीन आपण नामस्मरण करायचं आणि आपण आपल्या क्षेत्रावर हात फिरवायचं. होईल तेवढं. ते शिवामराव पैसे चिरंजीव आले होते, ते पण 70 वर्षाचे. त्यांनी काय सांगितलं होतं, सुखी जीवनाचा पासपोर्ट त्याच्यामध्ये ते म्हटले की लोकांना द्या. द्या म्हणजे काय, अन्नदान द्या, पाणी दान द्या, इव्हन गुड मॉर्निंग म्हणा, इव्हन बसमध्ये बसायला सीट द्या, काहीतरी करा पण द्या. तुम्ही जर दिलं तर ते अनेक पटीने तुम्हाला परत येईल. तुम्ही जर काय द्यायचं ठरवलं सगळं तुम्ही आपलं आहे आम्ही बाजून येणार नाही. आपल्या जीवनातला आपल्याला असं म्हणजे आपले 100 रुपये मिळेल तर 4-5 रुपये 10 रुपये खर्च करा, काय हरकत आहे गरजू माणसासाठी. म्हणून आपण दान द्या, ते दान आपल्याला परत मिळेल. असंच काहीतरी चांगलं कार्य करा. जे जे आपण चांगलं करू ते आपल्याला परत मिळेल हा आपण विश्वास ठेवूया. आणि सध्याच्या काळामध्ये तिथं म्हणतो मी खूप ठिकाणी ऐकलंय की हरिपाठासारखा चांगला ग्रंथ नाही. त्यात तसं लिहिलं सुद्धा तुम्ही दुसऱ्या कुठल्या वाटेने जाऊ नका आणि ह्यातून जर चुकला तर तुम्ही गेला. म्हणून अशी त्यांची बरीचशी वचने त्या हरिपाठामध्ये दिलेली आहेत की एकदा तुम्ही त्याच्यामध्ये गुंतला की त्या फुलामध्ये जसं कमळामध्ये जसं ते भोंगा आतमध्ये गुंतून राहतो तसं तुम्ही निवांत तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये जगू शकता. आता कष्टही केले पाहिजे, संगती चांगली ठेवली पाहिजे. आपण गोव्यामध्ये तोच विचार घेऊया. जास्त घेत नाही भावामध्ये त्याच्या लोकांची राहण्याची सोय होते. खरोखर खूप चांगलं त्यांनी मोठं कार्य केलं. जसं बोललं तसं ते होऊन गेले. 4 वर्ष उशीर होते, परंतु अशी मोठी कामं होणं एवढं सोपं काम नसतं. तरी आपण गेलो तर त्यांचा तो लाभ घेऊया. पंढरपूरला त्यांनी मुळगाव वारकरी संस्था म्हणून मोठा मठ सगळ्या सोयीने अगदी पार्किंग आहे, टॉयलेट, बाथरूम, किचन सगळं अगदी तुम्हाला सभा घेण्यासाठी हॉल. रघुनाथ गोपीलाल 98 सालात पंढरपुरात मती वचपाव लागलो माझी गोमंतक माऊली. 11 वर्षा पुढे झाली. आमचे रोशन परब भेटे वडील किंवा परब ह्या माऊली म्हणपाक लागलो भाऊ माऊली अजून एक पांडवात फोटो कित्याक घेयना. ताका सहज म्हटले बाबा पंढरपूर माझे घर जातले बघ. त्यांनी म्हटलं ते फोटो घेतो. पंढरपूर माझे घर जावचे ना आणि ते फोटो घेऊन पावलो ना. आणि 2009 वारी सुरू करपाक कारण काय म्हणजे 98 सालांत घेऊन मावली पंढरपुराक. पची 8-9 वर्सां जाली. आणि दुसऱ्याच वर्सा आमकां आयचें घर शेपाचें घर शाळापाचें घर आमकां मेळ्ळें. तर म्हाजे भगवंतान म्हाजें घर पंढरपुराक घर मेळ्ळें. त्या घराक मी पयलीं तस्ते हाडून ती गाठ म्हणून तो भाड्या करून म्हाका पिशे लागले. चलत वता गोंयाची पयली वारी. आतां 30 वारी जाल्यो मावली. म्हणून हेच सांगता की एकमेकाचो द्वेश करूं नाका. आमी पंढरपुराक कित्याक वारी करा. आपल्याचें अवगुण जें आसा एक तरी अवगुण त्या पांडेत फुडें या तें म्हाका फुडें या बरें. आई वडिलांची सेवा करात. मी माझ्या आई वडील सेवा करून पावूंक ना. माझे वडील एकाच एक दिवशी केले. आई माझी एका दिवशी केले. माझे भावाची पण एकाच एक दिवशी. ही वारी सुरू करपाक कारण काय 48 सालां माझे वडील वाले आणि 2009 वारी सुरुवात केली. 48 सालात आमच्या मुळगाव वारकरी संस्थे वचपाक स्वबरोबर गोमंतक वारी बरोबर 98 सालांत पंढरपूरसून मावली घरा येलो. आणि नरेंद्र स्वामीचे नाम जप चालू आहे. गणी गण गणांचो पोते. सहज मला विचारलेलो आमच्या देवीच्या देवळात नरेंद्र स्वामी नाम जप जर जाता जाल्यार आमचे देवीचे कित्याक जावंक शकना नाम जप. मधुगाड म्हणून आमचो भायर आसा. ह्या मधुगाडाक सहज म्हटले तो म्हणपाक गावपाचाय आहा कोण आयकचे ना. बाबा दादी धैर्य घालून तो म्हणा म्हाका फक्त सांगची सांगपाचें काम माझे. वचून आमी सुरवात केली. 98 सालांत नरेंद्र स्वामी
बिना हाडली पण आम्ही बिना हाडली माऊली. ते बिनेक 12 वर्साची बिना पंढरपुरातली 2009 आमकां कल्पना सुद्दां नासली ही बिना पंढरपुरा वचली म्हणून. ही बिना संस्थेन हाडूंक भितर पयली बिनाची आहा आनी ही बिनेचो आमचो एक वैशिश्ट म्हणजे ही बिना आमी म्हणून चलय वयता पंढरपुरा पण बिना आमी सकयल दवरिना. दिवस आनी दाखल करता चेड्या दिवस आनी चेड्या दिवशी आमी विसर्जन करता. हे एक वैशिश्ट करपाक कारण का तर आमचे वारकरी सगळे थकलेले असतात. बिना घेवन चिपळी वाजल्या उपरांत एक तरी माणूस जागो उरता माऊली आनी कोणी जावं पावना आनी भगवंत आमच्या बरोबर आसा हे आमकां कळ्ळें माऊली. 12 वर्सां पूर्ण जाले आनी 4 वर्सी एका म्हयने मठ मुलो हे सादे सोपे काम न्हू. ही फक्त हरिपाठाची ताकद. आमच्या जागे 30 फुटां पाणी लागले माऊली. जाग्या उजे जायची म्हणून माझे 400 फूट ताका एक थेंब ना. सगळी गुरु आहे आमच्या पांडुरंगाची रामकृष्णाजी सगळ्या माऊली आमच्या बद्दल धन्यवाद माऊली.
प्रभु नायका
अमृत उजाडून मजटे पै संतांचिया ज्ञानदेव आनंदाची भक्तीची अशी सुमन तुमच्या शिवावर उधळले असाच भक्तीचा आनंद त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण राहू दे. तुमच्या नामाची अशीच गोडी राहू दे. दर वर्ष तुमचं पूजन अर्चन आणि भक्तीने सर्व चालतंय. तर यासाठी प्रत्येक माऊलीची ज्या काही आपण इच्छा असते त्या इच्छा पूर्ण करा. त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर्य आरोग्य द्या. सर्वांना सुखात ठेवा. तुमच्या नामाची गोडी लावू द्या.